नमस्कार सर्वांना, माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज होता माझ्या आहोंचा वाढदिवस। आज वाढदिवस असतानाही त्यांना जॉबवरती जावं लागलं, पण ते जॉबवरून येण्याच्या अगोदर मी छान असा केक त्यांच्यासाठी आणून ठेवला होता। मग आहे त्या कपड्यांमध्येच त्यांनी तो केक कट केला। त्यानंतरून ते मला म्हणाले की आवरून घे, आपण बाहेर जाऊया जेवण करण्यासाठी। मग काय छान असं आवरून आम्ही निघालो बाहेर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी। सर्वात पहिले आम्ही गेलो पेट्रोल भरण्यासाठी। पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरून झाल्यानंतर परत आम्ही रस्त्याला लागलो। आम्हाला तुळापूर साईडला जायचं होतं, कारण त्या साईडला एकदा आम्ही गेलो होतो। तिकडे फिश खूप छान मिळते। तुळापूरपासून थोडंसं पुढं आहे ते हॉटेल। मग तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो। तरी खूप उशीर झाला होता। आम्हाला हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत काहीतरी 7:30-8 वाजले होते, त्यामुळं अंधार झाला होता। तरी आजूबाजूचा व्ह्यू खूप छान वाटत होता। मागच्या वेळी जेव्हा मी आले होते तेव्हा मी दुपारी आले होते, त्यामुळे सगळं छान वातावरण दिसत होतं। तरी मी शक्य होईल तितकं कॅप्चर केलं आहे कॅमेऱ्यामध्ये। आजूबाजूला छान झाडांना लाईटिंग अशा लावल्या होत्या। मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो। आतमध्ये गेलो तर तिथे ऑलरेडी काहीतरी सेलिब्रेशन चालू होतं, म्हणजे एका लहान बाळाचा बड्डेचं सेलिब्रेशन चालू होतं। मग आम्हाला काही बाहेर बसता नाही आलं, कारण तिथं डेकोरेशन वगैरे त्यांचं चालू होतं। त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून आम्ही आतमध्ये हॉलमध्ये जेवणासाठी बसूया असं म्हटलं। मग काय रुद्रांशनी ठरवलं कुठं बसायचं, काय बसायचं, कोणत्या टेबलवरती बसायचं। मग त्याच्या मर्जीवरती आम्ही बसलो इथे लाईटिंग खाली। किनारा फार्म्स अँड रेस्टॉरंट्स असं त्या ठिकाणाचं नाव होतं। इथे फिश खूप छान मिळते, सी फूड खूप छान मिळतं। मग काय छान अशी ऑर्डर वगैरे दिली। यांना म्हटलं स्माईल करा, यांनी असंच केलं। म्हटलं नाही, स्माईल करून करा। मग त्यांनी परत केलं। इथे आपला रुद्रांश बसणार होता छान असं। मग त्याचाही थोडासा व्हिडिओ काढून घेतला, तोही खूप खुश होता। आम्ही असा सेलिब्रेट केला आमचा बड्डे। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।